करमाळा भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर जो आहे तो आज कुणी हल्ला झाला होता. जगदीश अग्रवाल आपल्या घरी काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने ही घटना किती आहे? संसदेमध्ये मी म्हणत असल्यावर त्यांनी येऊन मला मारलं, जीव मारण्याचा प्रयत्न केला. मागच्या आठवड्यात 2-3 दिवसापूर्वी भांडण झालं जरा डोक्यात धरून देशाच्या निमित्तानं मला मारण्यास थोडक्यात वाचलं. काय नेमकं कशा पद्धतीने कशाने मारहाण करण्यात आली? कोयता आणि दांडकी घेऊन किती जण त्याच्यामध्ये? 6-7 जण आले. काय त्यांचे नाव वगैरे काय? एक जण ओळखीच आहे, 3-4 ओळखी होती, त्याचं नाव सांगितलं. याबाबत काय पोलिसांकडे गुन्हा वगैरे दाखल प्रोसिजर सांगितलं. मागणी काय असते? ते आता तुम्ही मला जर मारहाण केली असेल त्याला कठोर शासन झालं पाहिजे. नक्कीच आपण पाहू शकतो की जवळपास 7 ते 8 जणांनी यांना मारहाण केली असून पाठीमागे 2-4 दिवसामध्ये जे काही वाद झाला होता त्या वादावरून हे जे भांडण झालं आहे अशी माहिती जी आहे ती जगदीश अग्रवाल यांनी दिली असून यावरती पोलीस प्रशासनाकडून जे आहे ते तपास सुरू असून यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू असून या ठिकाणी त्या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती जगदीश अग्रवाल यांनी केलेली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.